नमस्कार. नमस्कार सर. आम्ही अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आम्ही सर्व सहाय्यक कृषी अधिकारी आज खरीपामध्ये आता आम्ही तुमचं जाताना लोडर बघितलं की तुम्ही सोयाबीन मध्ये औषधाची फवारणी करताय. पण फवारणी करताना असं मला जाणवलं की आपण कुठल्याच प्रकारची काळजी घेत नाहीये. कारण की का आपण कीटकनाशक फवारतोय म्हणजे विष फवारतोय. बरोबर आहे. किडी नाळ्यांना मारण्यासाठी आपण विष फवारतोय. विष फवारत असताना ते आपण पिकासाठी मारतोय, पण फवारणी करताना आपण काही निष्काळजीपणा करतोय. आता हे जे महोदय आहेत त्यांनी फवारणी करताना बघितलं, मी आता माझ्यासमोरच एक पंप मारले, त्यांचे कपडे पूर्ण भिजलेले आहेत त्याच्यामध्ये आणि तंबाखू खात आहेत. आता ह्याच्याने काय होतं, आपण रासायनिक कीटकनाशकाचे फवारणी करत असताना ते आपल्या त्वचेद्वारे डोळ्याद्वारे ते आपल्या रोडत असतात आणि ते आपल्यालाच विषपात होत असते. मग आता ह्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, की बाबा प्रोटेक्शन किट वापरणं महत्वाचं आहे. आता प्रोटेक्शन किट वापरायचं म्हणजे काय करायचं, आता डोळ्यासाठी आता पवन साहेबांकडे चष्मा आहे, आता डोळ्यासाठी महत्वाचं आहे आपल्याला गॉगल. कारण की का कीटकनाशक फवारणी करत असताना आपण बघा वाऱ्याचा वेग स्वतः वारा चालू आहे, काही बारीक कण असतात ते डोळ्यामध्ये जातात, आपले डोळे लाल होतात, भगभग होतात, चरचर करतात आणि ह्याचं कालांतराने जे दूरगामी जर विचार केला तर डोळ्याची दृष्टी देखील आपली मंद होते. दादा चष्मा घाला, चष्मा घाल. आता ह्याच्यामध्ये आपण फवारणी करत असताना काही जे आपलं बारीक धुलीकणा उडतात ह्याच्या औषधाचे ते नाकावाटे जात असतात. आपण नाकामध्ये श्वासोच्छवास घेत असतो, नाकामध्ये श्वासोच्छवास घेतलं की आपल्या शरीरात जातात. मग ह्याच्याने काय होतंय, शरीरावर गेले की तर आपल्या अंगावर पण पडणार आहे, अंगावर घटलं त्वचेवाटे देखील हे करणार आहे. आपण किडीच्या अंगावर औषध पडले की कीड मरती, तसं आपली देखील त्वचा नाजूकच आहे. आपल्या देखील त्वचेमध्ये ते औषध पडून कालांतराने हळूहळू त्याच्यावरती पुरळ येणे, खाज येणे, आपल्याला त्या ठिकाणी नायटा पडल्यासारखं होतो. जसे त्वचेचे आजार आहेत ते त्वचेचे आजार देखील होतात. आणि श्वसनावाटे होणारे जे आजार आहेत ते श्वास आपल्याला आता वारा चालू आहे, नाकावाटे आपल्याला उडत असते, नाकामध्ये जात असते, नाकामध्ये गेल्यामुळे काय होतं आपल्याला श्वासात कोंडल्यास होतं, त्यावेळेस गुदमरल्यासारखं होतं, डोकं अस्वस्थ झाल्यासारखं होते. काही कडक औषधं तुम्ही मारता त्यावेळेस म्हणता बघा औषध मारा संध्याकाळी डोकं गरगर करायला लागले, ते होतं. आता अजून एक चूक आता यांच्यामध्ये आढळली. आता त्या नाकासाठी आपण काय केलं पाहिजे, हे मास्क आहे, अशा प्रकारचं आपण मास्क वापरलं. ठीक आहे, मास्क लावून घ्या तुमच्याला, असं गळ्यात असं वर पण घ्या, कानावरती घ्या. आता मागून इथं आपण आपल्याला टाईट करायचं आहे. हे आता अशा प्रकारे प्रोटेक्शन केलं की आता काय होईल, आपल्याला ते नाकावाटे तुम्हाला त्याचा संसर्ग अजिबात होणार नाही. ग्लोव्ह दिले. आता एक अंगावर देखील उडत असते आपल्याला, अंगावरसाठी आपल्या साधे कापडी प्लास्टिकचं बाजारामध्ये मिळत असते ॲप्रॉन, रेनकोट जरी वापरलं तरी अतिउत्तम. पातळ कागदी कापडाचं जे यूज अँड थ्रो असतात, जे अंगामापुरते चढत असतील, जे काही कमी किंमत तुम्हाला 150 रुपयामध्ये पावसाळ्याचे आपण मेन कापडाचे मिळतात ते, आणि ते एक आपल्याला आणणं महत्वाचं आहे, ते वापरणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आता जर सोयाबीनची आपण बघितली, मांडीच्या वर सोयाबीन आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक धोका काय होऊ शकतो आपल्याला माहिती आहे, काय चप्पलच घालत नाही आणि काही तसं करत असताना काय धोका होण्याची शक्यता असते. आपलं पीक जे दाट आहे इतकं दाट आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही जे आपले सरपटणारे प्राणी आहेत, साप म्हणा, कुठलेही दंश करणारे प्राणी त्याच्यामध्ये लपून बसलेले असतात. आपण फवारण्याच्या नादामध्ये बघू शकतो, कळत नाही आपल्याला. पण ते जर सर्पदंश वगैरे झाला तर आपल्याला जीवितहानी किती होते. त्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये साधे गंबूट मिळतात 200-250 रुपयामध्ये, ते फवारणी करताना गंबूट देखील आपण वापरले पाहिजे. मग एवढ्या छोट्याशा गोष्टी आहेत पण आपण काळजी घेत नाही. मग प्रत्येकाने एक आपण एवढं शेतकऱ्यांनी करायला पाहिजे की बाबा फवारणी करत असताना हे जे आपण विष फवारतोय, हे विष कीटकनाशकासाठी जितकं प्रभावी आहे ते आपल्यासाठी देखील तेवढंच काम करणार आहे. फक्त कीटकनाशकाचं लगेच आपल्याला ते काम करते, कारण की ते लहान अळी आहे त्याच्यावर औषध लगेच मिळते. पण मानवाच्या याच्यावर देखील त्याचं प्रवृत्ती त्वचे वाटे, डोळ्या वाटे, आपल्या स्किनवरील त्वचे वाटे, नाका वाटे, ते आपल्या शरीरात जाणार आहे. आणि ते